पालकमंत्री शंभूराज देसाई आपल्या सोबत आहेत। साहेब, आज पालखीचं आगमन होत आहे, जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीची उपाययोजना करण्यात आली? आज बघा, माऊलींच्या पालखीचं निरास्नान झाल्यानंतर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आगमन झालं। गेल्या वर्षीपासून आपण सातारा जिल्ह्यामध्ये माऊलींच्या पालखीला, माऊलींच्या पादुकांना पोलीस दलाच्या वतीनं शासकीय मानवंदना देण्याची प्रथा सुरू केलेली आहे। आज देखील आपण जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं माऊलींच्या पालखी सोहळ्याला शासकीय मानवंदना या ठिकाणी अर्पित केली आणि वारकऱ्यांच्या सगळ्या आरोग्याच्या सुविधा, स्वच्छतागृहांच्या सुविधा, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, ज्या ज्या ठिकाणी अन्नछत्र सुरू आहेत त्या ठिकाणी अन्नछत्राच्या सुविधा या अत्यंत नेटक्या पद्धतीनं गेली महिनाभर आम्ही त्याचं नियोजन करतोय। आमचे जिल्हाधिकारी, आमचे जिल्हा पोलीस अधीक्षक, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी, इतर सगळे नगरविकास प्रशासनाचे सगळे अधिकारी अत्यंत चोख व्यवस्था आपण ठेवलेली आहे। पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे आणि फिरती पथकंसुद्धा आपली पोलीस दलाची, महसूल यंत्रणेची, आरोग्य यंत्रणेची फिरती पथकंसुद्धा वारीबरोबर आपण ठेवलेली आहेत। त्यामुळे जिल्ह्यात 2 दिवसाचा वारीचा माऊलींचा मुक्काम असणार आहे। मुक्कामाची व्यवस्था देखील चोख ठेवलेली आहे, पुरेसा बंदोबस्त आहे, आरोग्य सुविधा आहेत आणि कुठलीही गैरसोय वारकऱ्यांची, भाविक भक्तांची जिल्ह्यामध्ये होणार नाही याची पुरेपूर खबरदारी आम्ही घेतलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।